नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत मित्रांनो बारामती तालुक्यातील तरडोली या गावामध्ये। या ठिकाणी 15 मे रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग। दादा नमस्ते। नमस्ते, माझं नाव नवनाथ जयसिंग जगदाळे। आमच्या गावामध्ये तरडोलीमध्ये 15 तारखेपासून यात्रेनिमित्त सगळे सकाळी 6 वाजल्यापासून कार्यक्रम चालू होतात। देवाची महापूजा, पूजेनंतर सकाळी 10 वाजता काठी उभे करणे, त्यानंतर वडाच्या मळ्यात सकाळी 1:30-12:00 दरम्यान काठी उभे करणे, त्यानंतर भव्य दिव्य असं बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे, ते वडाच्या मळ्यातच आहे। आणि त्यानंतर वडाच्या मळ्यात संध्याकाळी 7च्या नंतर आमच्या गावामध्ये लग्न समारंभ, देवाचा लग्न समारंभ होतो। आणि लग्न समारंभ झाल्यानंतर संध्याकाळी 10च्या नंतर 9:30-10च्या नंतर आमच्या गावामध्ये छबिनीचा कार्यक्रम होतो। आणि त्या छबिनीचा कार्यक्रम झाल्यानंतर 16 तारखेला सकाळी तमाशानंतर दुपारच्या कुस्त्या, आणि दुपारी कुस्त्या झाल्यानंतर परत संध्याकाळी तमाशा, असं आमच्या यात्रेचं स्वरूप आहे। आणि शर्यतीचं सांगायचं झालं तर आमच्या कमीत कमी 26 ते 27 वर्ष झालं हे शर्यतीची परंपरा आहे। आणि शर्यतीची परंपरा अखंड आम्ही जपलेली आहे आणि आज ते व्यवस्थित चालू आहे। बरं, आणि कुस्त्यांचा फड वगैरे काय नियोजन आहे? कुस्त्यांचा फड 16 तारखेला दुपारी तमाशा संपला की लगेच चालू होतं 4 वाजता, म्हणजे 4 ते 7 यात्रेनिमित्त भरपूर कार्यक्रमांचे भरपूर कार्यक्रम असतात। काय बरं, आता मैदान आपलं कशाचं आहे? भैरवनाथ मंदिरानिमित्तच आहे। स्वरूप काय, ओपन आहे, आदत आहे, दुसरा ओपन? बरं, आता तुम्ही एक आयोजक, ग्रामस्थ, यात्रा कमिटीचे सदस्य या नात्यानं तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आमच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे, आत्तापर्यंत जेवढे मैदान झालेत ते मैदान पारदर्शक झालेत। इथे कुठलाही वशिला की गावातली गाडी असं काही प्रकार कधीच घडत नाही। इथून मागं सर्व म्हणजे बैलगाड्या शौकीनांना, बैलगाडी मालकांना सर्वांनाच माहिती आहे, तरडोलीमध्ये बैलगाड्या शर्यत असल्यानंतर कधीच दुजाभाव केला जात नाही। आणि बाहेरची गाडी, आतली गाडी, घरची गाडी असं काही चालत नाही। चालते, धन्यवाद दादा, थँक्यू। दादा नमस्ते। नमस्कार, आपलं नाव? माझं नाव दिनेश भोसले। काय सांगाल या मैदानाच्या संदर्भात? तुमची 26 वर्षाची परंपरा आहे, कशा निमित्त आहे आणि कुठं होणार आहे मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? हे मैदान भैरवनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेलं आहे। या मैदानाला 26 वर्षाची परंपरा आहे। 27वे वर्ष हे आमच्या मैदानाचं आहे। तर स्वरूप कसं आहे, आदत आहे, दुसरा आहे, ओपन आहे? या मैदान हे ओपन होणार आहे। ओपन मैदान आहे। मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? इथं किती मैदान होऊन गेलेले? या ठिकाणी गेल्या वर्षी सुद्धा यात्रेचं मैदान झालं, त्याच्यानंतरनं या ठिकाणी 2-4 मैदानं झालेली आहेत। आणि कुठं लोकेशन काय एक्झॅक्ट? लोकेशन तरडोली नजीक भापकर वस्ती, लोणी भापकर आणि जोगवळी रोड। बरं, आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस उद्या संध्याकाळी सर्व ग्रुपवरती टाकली जाईल, उद्या संध्याकाळी भेटेल। आता आम्हाला या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सविस्तर सांगा। या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप असं आहे की प्रथम क्रमांकाचं बक्षीस HF डिलक्स गाडी आहे, मानाच्या 2 ढाली आहेत। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस HF डिलक्स गाडी आहे, मानाच्या 2 ढाली आहेत। त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 41,000 रुपयाचं आहे आणि मानाच्या 2 ढाली आहेत। तसेच चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये आहे, मानाच्या 2 ढाली। पंचम क्रमांकाचं बक्षीस 21,000 रुपये, मानाच्या 2 ढाली। आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस 11,000 रुपये, मानाच्या 2 ढाली। त्याचबरोबर गटविजेत्या गाडीला या ठिकाणी सन्मानचिन्ह भेटणार आहे। तसेच जे काही फायनलचे 6-12 सुट्टी मेकर असतील त्यांना सुट्टी मेकरला सुद्धा 12 चषक भेटणार आहेत। ड्रायव्हरसाठी सुद्धा 6 चषक भेटणार आहेत। अशा पद्धतीने हे मैदान होणार आहे। बरं, आता हे ओपनचं मैदान तुम्ही घेताय, हो, आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाचा फायनल पाहायला मिळेल का? आजपर्यंत जेवढी पण आम्ही मैदानं घेतली तरडोलीकरांनी, तर हे स्वच्छ सूर्यप्रकाशातच फायनल झालेलं आहे, म्हणजे हा इतिहासच आहे। त्याचबरोबर निकाल रेषेवरती प्रेक्षकांचं कसं नियोजन करण्यात आलं आहे? हे भागात आता बऱ्याच दिवसातनं ओपनचं मैदान होतं, त्यामुळं मोठ्या संख्येने गाडी येण्याची शक्यता आहे। हो हो, काय कसं करण्यात आलं नियोजन? पब्लिक कसं कंट्रोल करणार पुढे निकाल रेषेच्या समोरचं? पब्लिकला आम्ही काय करणार माहिती आहे का, आमचे एक 5 पंच या ठिकाणी उभा असणार, त्यानंतर ना आम्ही ही जर निकाल रेषा असेल
तर तिथून एक 20 फूट एक पट्टी म्हणजे एक रेस मारणार, लाईन आखणार आणि त्या लाईनच्या पलीकडं सर्वांना सांगणार की बाबांनो तिथं उभा राहा, जेणेकरून अपघात पण व्हायला नको आणि कुणाच्यावरती आसुडाने मारायची वेळ पण यायला नको. बरं, त्याचबरोबर आता हे मैदान तुम्ही घेताय तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल? आम्ही एकच आव्हान करू इच्छितो तरडोली ग्रामस्थांच्या वतीने, यात्रा कमिटीच्या वतीने, की या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे मैदान होईल, कुणाच्याही कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. तरी तमाम बैलगाडी मालकांनी, शौकीनांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे एवढंच आम्ही आव्हान करू इच्छितो. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध निकाली पंच नाना गरुड, ग्रामस्थ तरडोली. दादा नमस्ते. नमस्कार. का आता तुमच्याच गावचं मैदान आहे, काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान तर उत्कृष्टच आहे, काय अडचण नाही, एकदम व्यवस्थित, एकदम टणकाचं रान आहे. बरं, आता हे लोकेशन काय एक्झॅक्ट? लोकेशन निरा रोडमधून पण येता येते आपल्याला. मोरगावच्या पहिलेच एक 2-3 किलोमीटर टन आहे. आम्ही तिथं बॅनर लावणार आहे. तुम्हाला लोणी बापकरवरून म्हणजे चारी बाजू मोरगावरून येता येते, तरडोलीतून येता येते. बरं, आता आपण वळूयात मैदानाकडं. मैदान कसं, रान कसं आहे मैदानात? रान एकदम टणकाचंच रान आहे आणि फाटी आणि एकदम स्लोप आहे, असं कुठं उतार नाही, एकदम चढाची रान आहे, एकदम व्यवस्थित. उराटीचं रान आहे. आता या मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? टोटल 10 फाटे आहेत आपले. बरं, आणि फाट्यांचा पल्ला किती आहे? रनिंग 900 फूट आहे. 900. आणि आतल्यात 14 फूट. 14 फूट. आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? सुट्टी जागा तर भरपूर आहे, पण आपण वेळेनुसार 5 गटाचं नियोजन आहे. जर गाड्या वाढल्या तर त्याप्रमाणे आपण ते ॲडजस्ट करणार. निकाल रेषेच्या समोर किती जागा उपलब्ध आहे? समोर भरपूर जागा आहे, कमीत कमी एक 700-800 फूट आहे. आणि पहिले इथं मैदान झालेली आहे, त्यामुळं ही फाटी काय निवारायला जागा किती आसपासच्या बाजूला? मोकळंच आहे रान सगळं, आजूबाजूला सगळं. ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला असं काय का? नाही, अजिबात कुठंच काय नाही, एकदम व्यवस्थित माळाला मैदान आहे. चालते. आता दादा, ह्या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? सुरुवातीला आम्ही 400 फूट बॅरिकेड म्हणजे निकाल रेषेपासून 400 फूट बॅरिकेड लावणार आहे. आणि ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का? पशुवैद्यकीय अधिकारी आम्ही सांगितलेले. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? जनावर ह्यांची, माणसांची ॲम्ब्युलन्स दिवसभर राहणार आहे. दिवसभर राहणार. आता ह्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी नाही? नाही, ऑनलाईन. त्याच्यामुळं मैदानावरती किती वाजेपर्यंत नोंदणी घेतली जाईल? सकाळी आम्ही 8ला चालू करणार आहे आणि 12ला बंद करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जी लांबनं समजा मुक्कामी कोण बैलगाडी मालक यांना असेल दूरवरनं, त्यांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था करणार? चारा पाण्याची करणारी व्यवस्था आम्ही वाडा बोलवणार. त्याचबरोबर मैदान हे गावापासून लांब आहे, त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आम्ही पिण्याच्या पाण्याचं म्हणजे जनावरांसाठी टँकर लावलेत आणि माणसांसाठी जार ठेवणारे पाणी, जार ठेवणार, फिल्टरचे जार आहेत. त्याचबरोबर दादा, हे मैदान संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने घालून दिलेल्या नियम अटीनुसार होईल? हो, हे महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानेच मैदान होईल. आणि ते सुद्धा मैदानावरती आम्ही बोलवले सगळे पदाधिकारी, शेवाळे आबा असतील, विलास पैलवान आहेत, दत्ताभाऊ गायकवाड आहेत, मांगडे तात्या, आमचे गौतम भैया, हे सगळे आम्ही मैदानावरती बोलवले. त्याचबरोबर दादा, आता वळूयात आपण मैदानाच्या नियमांकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो पार्ट पुढं असेल त्याच्यावरती आम्ही निकाल देणार. एका वेळेस किती गट खाली जातील? 5च नियोजन आहे आमचं. आणि त्यांना टाइम लिमिट असणार आहे का? 7 मिनिटाचा टाइम राहणार. त्याचबरोबर या मैदानामध्ये बजर सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली. बजरची सिस्टीम. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? ते आमच्या गावचेच, आमचं पहिल्यापासून ते नवनाथ बापकर म्हणून मागच्या वर्षी यांनी झेंडा टाकला, त्यांनीच टाकला होता. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्हची व्यवस्था करण्यात आली. सुट्टीला आपले तात्या शर्यत पुणे त्यांचं लाईव्ह असणार आहे. आणि खाली पुढे निकाल रेषेवरती STC वाल्यांचं लाईव्ह आहे. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? समालोचक सुनील मोरे पेडगाव, प्रवीण गाठे पटरवाडी आणि मयूर तळेकर विंग, तिघ उपस्थित राहणार. तिघजण उपस्थित. त्याचबरोबर आता ह्या मैदानाचा लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचं काय केलं आम्ही, पूर्ण बैल आणि चाक दोन्ही जर तास पलटी झाली तरच ती गाडी बाद देणार आहे. एक चाक असं गेलं तर ते निकालास पात्र राहील. बरं. आणि त्याचबरोबर समान गाड्या उतरल्या गटाला तर काय निर्णय असणार आहे? त्या गाड्या परत सोडणार आम्ही. आणि सेमीला जर उतरल्या? सेमीला पण आम्ही गाड्या परत सोडणार. झालं त्यांचं कॉम्प्रोमाइज तर नाही, आम्ही परत सोडणार. त्याचबरोबर दादा, आता आम्हाला स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये फायनल पाहायला मिळेल? 100%. कारण आमच्या भागातला आजवरचा इतिहास असा आहे की आम्ही एक वेळ असा झाला 72 गट पळून सुद्धा उजेडात फायनल घेतली होती.
त्यामुळं 100% आम्ही मोरगाव परिसरातलं हे मोरगाव मैदान म्हटलं की मोठ्या संख्येने हो. गाड्या येतात, तर तसं तुम्ही नियोजन केलंय? नियोजन आमचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आमचे 50 पोरं यात्रा कमिटीचे आम्ही तयार आहेत. म्हणजे आजूबाजूला कुठं काय नाही, तर माणसांसाठी त्याचबरोबर पण आहे. दादा, आता तुम्ही जरी युवक वर्ग असेल तर त्यांना समज देण्यात आली का बैलगाडी मालक असतील किंवा सुट्टी मेकरांना नाहक मारहाण कोणाकडनं केली जाणार नाही? तसं अजिबात होणार नाही. आमची यात्रा आहे आणि यात्रेनिमित्त जे बैलगाडी मालक आमचे इथे येणार आहेत ते आमचे पाहुणे आहेत. पाहुण्यांना आम्ही कुठल्याही मारजोड करणार नाही. त्यांनी आम्हाला सहकार्य करायचं, आम्ही 100% आमच्यातर्फे त्यांना सहकार्य करणार. पाहुण्यांना कुठलाही त्रास देणार नाही. त्याचबरोबर दादा, खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली? हो, शिर्तीच्या ठिकाणी खाली पांढरी पट्टी, त्याच्या पाठीमागूनच आम्ही गाड्या सोडणार आहे. बरं. आणि जर एखादी बैलगाडी विजेती झाली आणि त्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? 100% आम्ही ती गाडी बाद करणार. आणि जरी कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं, आमच्या निदर्शनास आलं तरी आम्ही गाडी बाद करणार. त्यांना कालावधी किती असेल? 2 गटाचा टाइम. 2 गटात. आता ना तुम्ही निकाली पंच म्हणून बऱ्याच ठिकाणी मैदानांमध्ये असता, तुमचा जनसंपर्कही भरपूर मोठा आहे बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये, तर तुम्ही एक आयोजक, ग्रामस्थ आणि एक निकाली पंच या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मी बैलगाडी मालकांना एवढंच म्हणजे आवाहन करतो की आमच्या यात्रेचं मैदान आहे, अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ मैदान होणार आहे. तरी इथं पुन्हा अन्याय होणार नाही आणि संघटनेने जे नियम घालून दिलेत त्या नियमाप्रमाणे मैदान होणार आहे. त्यामुळं एवढंच आवाहन करतो की जास्तीत जास्त उपस्थित राहून आमच्या मैदानाची शोभा वाढते. दादा, आता आम्हाला या मैदानामध्ये ज्या नोंदवलेल्या चिठ्ठ्या आहेत त्या कोणाच्या हस्ते काढल्या जातील? ज्या नोंदवलेल्या चिठ्ठ्या ते सर्वसामान्य जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या हस्ते काढणार. पारदर्शक एकदम? पारदर्शक. आणि दुसरं एक विशिष्ट म्हणजे आमचं अशी परंपरा आहे आमच्या गावची की महाराष्ट्रात पहिलंच गाव असन की आम्ही बैलगाडी मालकांच्या हस्तेच मैदानाचं भूमिपूजन नारळ फोडणार आहे. जी गटामध्ये ज्या मालकाची 1 नंबर तासाव चिठ्ठी निघन, पहिल्या गटामध्ये पहिल्या तासाव, त्याच्या हस्ते आम्ही उद्घाटन करणार. मागच्या वर्षी पण असंच केलं? तसंच मागच्या वर्षी पण आम्ही तेच म्हणजे सिस्टीम केली. ज्याची गाडी आहे ते बैलगाडी मालकांच्या हस्तेच आम्ही पूजन केलं होतं. बरं. आता जाता एक शेवटचा प्रश्न, या मैदानामध्ये थेट आयोजकाची फायनलला गाडी पळणार का? नाही, अजिबात नाही. आमची गावची गाडी कुठली फायनलला पळणार नाही, गावगट पळणार नाही. जे काय आहे ते सर मैदान होणार. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार, मी संतोष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तरडोली. आज आमच्या गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं चांगलं नियोजन केलेलं आहे. दरवर्षीही चांगलं नियोजन असतं. त्या ठिकाणी पारदर्शक असं नियोजन होत असतं. कुठलीही बाधा येत नाही, कुठलीही काय होत नाही. आणि यावर्षीही देखील चांगलं होणार आहे. त्यामुळे सर्व बैलगाडा शौकीनांनी इथं उपस्थित दाखवावी आणि ग्रामपंचायत आणि गावाची शोभा वाढवावी. चालते. धन्यवाद दादा. बोला नाथसाहेबाच्या नावानं चांगले, नाथसाहेबाच्या नावानं चांगले, नाथसाहेबाच्या नावानं चांगले.